हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, आज मी सुजीचा चिवडा म्हणजेच रव्याचा चिवडा बनवत आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक पॅन आणि त्याच्यामध्ये आता पाणी घेते. तर या इथे मी 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे छान असं गरम करून घ्यायचे आणि छान असं उकळून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर इथे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर स्टार्ट करणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे रवा म्हणजे सुजी. तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण इथे रवा टाकून द्यायचा आहे. कधी पण आपण जे उकड काढतो किंवा काही करतो त्यासाठी आपल्याला पाणी गरमच करायचं आहे आणि छान उकळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 वाट्या रवा टाकलेला आहे म्हणजे सुजी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स असं करायचं की याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही आणि असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला शिजवायचं नाही आहे. नंतर गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ते मी एका साईडला ठेवून देते आहे. आता चिवड्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे टाकू शकता. तर हे काजू बदाम ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर टाका किंवा स्किप केले तरी चालतील. तर इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत आणि आता हे कट करून घेते आहे. याच्यामध्ये तुम्ही काजू बदामच्या व्यतिरिक्त तुम्ही पिस्ते पण टाकू शकता किंवा मनुके पण टाकू शकता. जसं तुम्हाला याच्यामध्ये चिवड्यामध्ये जेवढं ॲड करता येईल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी फक्त काजू बदाम घेतले होते आणि 2 भागात मी असं कट करून घेते आहे आणि कट करायला पण इझी जातं आहे. फक्त ते घ्यायचे आणि मधून कट करायचे आणि मस्त 2 पार्टमध्ये ते कट होतात ते. जर काजू बदाम असे खाल्ले जात नसतील तर तुम्ही असं चिवड्यामध्ये टाकून पण छान खाऊ शकता आणि हेल्दी पण आहे आपल्याला आणि लहान मुलांनासुद्धा हा चिवडा खूप आवडेल आणि आवडीने खातील. तर हे असं मी कट करून घेतलेलं आहे. आता हे एका साईडला ठेवून देते. तर आता इथे मी घेतलेला आहे एक मोठा पॅन आणि त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे तूप. जर तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही इथे तेल पण घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शेंगदाणे घेऊ शकता. याचं काही मेजरिंग नाही आहे. जर तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आता हे छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. छान असं क्रिस्पी होईपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत. तर हे झाल्यानंतर याच्यामध्येच मी आता मखाणे घेतलेले आहेत. मखाणे हे खूप पौष्टिक असतात शरीरासाठी आणि हाडांसाठी पण खूप चांगले असतात. त्याच्यामुळे मी इथे मखाणे पण टाकते आहे. जर तुम्हाला आवडत असेल आणि आवडत नसतील तरी तुम्ही हे ॲड करू शकता कारण की खूप पौष्टिक आहे. त्याच्यामुळे मखाणे घ्याच असं मी म्हणेल. तर हे असे भाजून घ्यायचेत क्रिस्पी होईपर्यंत. तर हे भाजल्यानंतर मी एका साईडला काढते भांड्यामध्ये. त्याच्यानंतर परत मी थोडंसं तूप टाकते आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे काजू बदाम. तर हे पण असे छान थोडासा नॉर्मल कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हा जो चिवडा आहे हा हेल्दी पण बनणार आहे आणि मस्त चवीला पण छान होणार आहे. तर आता हे परतून झाल्यानंतर मी इथे घेतलेल्या आहेत डाळ्या. जसं आपण चिवड्यामध्ये डाळ्या वापरतो तसं आपण इथे घेऊ शकतो. जर ज्यांना आवडत नसतील त्यांनी स्किप केलं तरी चालेल. पण चिवड्यामध्ये डाळ्या टाकल्याशिवाय चिवड्याला मजा येत नाही. तर इथे डाळ्या मी परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे. छान असं बारीक कट करून घेतलं होतं. किसून घेतलेलं नाही आहे. असंच छान कट केलेलं आहे आणि असं छान परतून घ्यायचं आहे ते पण. थोडंसं ब्राऊन कलर झाला की ते एका साईडला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जेवढं मी भाजलेलं होतं, परतून घेतलेलं होतं, सगळं एका भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता त्याच्यातच मी 2 प्रकारचे मीठ टाकते, पिंक सॉल्ट आणि व्हाईट सॉल्ट. जे काळं मीठ आणि पांढरं मीठ आपण जे वापरात घेतो ते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे. आता यामध्ये मीठ आणि चाट मसाला टाकल्यामुळे हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं आपण परतून घेतलं होतं सगळं याला लागेल. तर असं मिक्स झाल्यानंतर साईडला ठेवून देते. आता इथे जे आहे आपला रवा छान गरम झाला होता आणि मस्त वाफवून छान मस्त असा फुलला होता. आता हे थोडंसं कोमट आहे असंच हाताने छान मळून घ्यायचं आहे आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे. तर मला इथे काही पाण्याची गरज आली नाही. मी असं हाताने छान असं एकजीव करून घेते आहे. तर हे असं एकजीव करायचं आहे जोपर्यंत आपल्याला असं वाटेल की आपण हे एखाद्या पिठाचंच बनवलेलं आहे. तर हे मळून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत
आणि हे बारीक जी आपल्याकडे किसणी असते त्याने किसून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी होणार नाही, कारण की आपल्याला पुढे शेव बनवायची आहे. त्याच्यामुळे हे असं छान बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दिसत असेल मी कोणती किसणी वापरली आहे. जर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल बारीकवाली, तर त्याने तुम्ही असे बटाटे छान किसून घ्यायचे. आपण बटाटा यासाठी घेतला की जो आपण चिवडा बनवणार आहे त्याला छान असं बाइंडिंग येईल रव्याला आणि चवीला पण छान लागेल अजून. तर इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतले होते उकडून. आता ते बटाटे मी याच्यामध्ये मिक्स करते आहे. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून छान परत एकदा मळून घेते आणि छान असं एकजीव करायचं आहे. बटाटे मिक्स केल्यानंतर थोडंसं चिकटपणा आणि थोडासा ओलसरपणा त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. ते पातळ असतं, पण ज्यावेळेस आपण मळत जातो कंटिन्यू, त्याच्यानंतर व्यवस्थित तो गोळा तयार होतो. तर तुम्ही बघू शकता जर हाताला जास्त चिकट लागत असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचा वापर करून पुन्हा एकदा छान असं मळून घ्या, जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही. तर अशा प्रकारे मी हा गोळा असा छान मळून घेतला आहे, रवा आणि बटाटा. त्याच्यानंतर हे असं बाजूला ठेवून देईल आणि याचं जे आहे एक गोळा तयार करून घेईल आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या साच्यामध्ये टाकायचं आहे, जसं आपण चकली वगैरे शेव बनवतो त्या साच्यामध्ये आपल्याला असे लंबगोल बनवून घ्यायचे आहेत. हे सगळे मी आता बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो आपण चकली किंवा शेवचा जो साचा असतो तो घेणार आहे. तर इथे मी स्टीलचा साचा घेतलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर याला तेल लावून घ्या, जेणेकरून ते चिकटणार नाही. त्याच्यानंतर जी आपली शेव पाडायची जी चकती असते ती तुम्हाला बारीक घ्यायची की जाड किंवा मीडियम अशी घेऊ शकता. तर मी जास्त बारीक घेतली नव्हती, मी मीडियम घेतली होती. त्याच्यानंतर ती लावून घ्यायची साच्याला आणि जे आपण पीठ तयार केलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि साचा बंद करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी हा साचा बंद केलेला आहे. तर इथे मी तुम्हाला पाडून दाखवते. हे पहा, अशा प्रकारे ही आपली शेव निघेल. तर व्यवस्थित निघते आहे. आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे गरम आणि त्याच्यानंतर ही अशी शेव पाडून घ्यायची. तुम्हाला जशी पाहिजे त्या आकारामध्ये गोल पाडा किंवा कशी पाडा. तर ही शेव पाडल्यानंतर गॅस थोडासा मीडियम करून द्यायचा आहे. तर पूर्णपणे तेलात ती छान एकसारखी होऊ द्यायची आहे. लगेच उलटायची घाई करायची नाही आहे, नाहीतर ती मध्येच कच्ची राहते आणि तुटते. तर तुम्ही बघू शकता एक बाजू झाल्यानंतर मी आता पलटी करते आहे आणि दुसऱ्या बाजूने पण छान अशी तळून घेते आहे. तर ती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायची मीडियम गॅसवर. तर एकदम सोपी प्रोसेस आहे आणि लहान मुलांना पण खूप आवडेल अशी रेसिपी आहे. आता ही तेलामध्ये मीडियम गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते. तोपर्यंत मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं आपण आधी परतून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि आपली जी शेव होती ती छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि याच्यामध्ये टाकते आहे मी. तर तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी झालेली आहे आणि ती थोडीशी आपल्याला बारीक करायची आहे, जेणेकरून ती आपल्याला व्यवस्थित खाता येईल आणि त्या चिवड्यामध्ये मिक्स होईल व्यवस्थित. तर ही थोडीशी हातानेच कुस्करून आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं आपण मीठ वगैरे टाकलं होतं सगळं त्याला मिक्स होऊन जाईल आणि छान असं चव येईल त्याला. तर तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला तिखट जर पाहिजे असेल तर लाल पावडर आपण टाकू शकतो, मिरची पावडर, किंवा तुम्ही इथे हिरव्या मिरच्या तळून पण टाकू शकता. पण मी इथे लाल पावडर टाकली होती मिरचीची. तर ती छान अशी मिक्स करून घेते आहे. मस्त असा आपला चटपटीत असा चिवडा तयार आहे आणि असं मिक्स झाल्यानंतर तुम्ही टेस्ट कराल तर एकदम मस्त क्रिस्पी चिवडा रेडी आहे आपला हा. तर हा घरगुती तुम्ही बनवू शकता आणि पौष्टिक पण आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर मी एका डिशमध्ये काढते आहे आणि सर्व करते आहे. तर याच्यामध्ये मी पिठी साखर टाकली नाही आहे, कारण की घरात आम्हाला कोणाला आवडत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर टाकू शकता, पण मी पिठी साखर न टाकता बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही शेव तयार झाली आणि मस्त अशी तुटते आणि क्रिस्पी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.